बातमी आहे शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भामध्ये। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकालाचा मुहूर्त ठरल्याच्या चर्चा आहेत। बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल लागणार अशी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश दिलेले आहेत। ती मर्यादा त्यांना लावून देण्यात आलेली आहे। त्या मुदतीमध्ये आता निकाल लागणार। 4 वाजेपर्यंत हा निकाल लागणार असं सूत्रांकडून कळतंय। या निकालामध्ये जे 16 आमदार अपात्रतेसाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे ते 16 आमदार अपात्र होणार, मुख्यमंत्र्यांना दिलासा मिळणार की उद्धव गटाला दिलासा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचा मुहूर्त ठरल्याच्या चर्चा आता जोर धरू लागलेल्या आहेत। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये 2 लाख पानांचं उत्तर नमूद करण्यात आलेलं आहे। निकाल देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला वेळ वाढवून मागितला होता। त्यानंतर 10 जानेवारीची मुदत सर्वोच्च न्यायालयाने दिली होती। आता त्यानंतर काही दिवसच याला आता शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे आता आमदार अपात्रता प्रकरणामध्ये काय निकाल येतो याची संपूर्ण राज्यासह देशाला प्रतीक्षा आहे। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत। या निकालाचा मुहूर्त ठरला काय अशा आता चर्चा रंगू लागलेल्या आहेत, कारण 4 वाजेपर्यंत याचा निकाल येईल असं सांगितलं जातंय। सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। वर्षभर या संदर्भामध्ये दोन्ही गटाकडून युक्तिवाद चालला। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हे संपूर्ण प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केलं। त्यानंतर आता अध्यक्ष काय निकाल देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज जळकर जोडले गेलेले आहेत। मनोज, या संदर्भातलं मुहूर्त ठरल्या अशा चर्चा आहेत, नेमक्या काय चर्चा आहेत? नक्कीच सर्वांचं लक्ष लागेल आहे की शिवसेना आमदार पात्र अपात्र या निकालाकडे। आता निकालाची वेळ ठरली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 10 जानेवारी म्हणजेच बुधवारी दुपारी 4 नंतर हा निकाल लागणार आहे। त्यामुळे आता शिवसेना आमदार अपात्र याचा मुहूर्त आता ठरलेला आहे। त्यात आपण पाहिलं तर विधिमंडळ निकालाची पहिल्या ज्या शाब्दिक त्रुटी आहेत त्यांचं काम आता सुरू आहे आणि येत्या 10 तारखेला संध्याकाळी 4 वाजता हा निकाल लागणार आहे। त्यामध्ये निकालाची ठळक मुद्दे फक्त त्यातले वाचले आहेत आणि त्यानंतर सविस्तर निकालाची प्रत ही दोन्ही गटांच्या नेत्यांना दिली जाणार आहे। त्यामुळे येत्या बुधवारी कोण आमदार पात्र ठरतात, उद्धव ठाकरे यांचा गट यांचे आमदार पात्र ठरतात की एकनाथ शिंदे यांचे आमदार पात्र ठरतात हे पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। त्यामुळे आता येत्या बुधवारी कोण पात्र आणि अपात्र ठरतं हे पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या माहितीबद्दल।